नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। बाहेरून हिरव्या काटेरी त्वचेचं आणि आतून रामफळासारखं दिसणारं हे लक्ष्मण फळ तुम्हाला माहिती आहे का? एकंदरीतच ह्याच्या चवीमुळे आणि आरोग्यासाठी असंख्य फायदे असण्यामुळे हे फळ जगभरात प्रसिद्ध झालेलं आहे। तर आज आपण बघणार आहोत ह्याच लक्ष्मण फळाचा ज्यूस कसा करायचा ते। हिरव्या काटेरी त्वचेचे असे हे लक्ष्मण फळ आहे। त्याचे आपण दोन भाग करून घेतलेले आहेत आणि ही जी काटेरी त्वचा दिसतीये, फणसासारखा ज्याचा भाग दिसतोय, ती साल आपण इझिली काढून घेऊ शकतो। ती साल अतिशय पातळ असते। तर इथे तुम्ही बघू शकता अशी पटकन त्याची साल निघते। आता ही आपण साल काढून घेणार आहोत आणि जसं आपण रामफळाला, सीताफळाला गर काढून घेतो, त्याचप्रमाणे ह्या लक्ष्मण फळाचा देखील आपण गर काढून घेणार आहोत आणि त्यातील बिया बाजूला काढून ठेवणार आहोत। लक्ष्मण फळ म्हणजेच सोरसॉप मध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळतं। आता आपण इथे बघू शकता, आपण ह्या लक्ष्मण फळाचा अशा प्रकारे गर काढून घेतलेला आहे। पूर्णतः हे सोलून घ्यायचं, छानपैकी त्याचा गर काढून घ्यायचा आणि बिया बाजूला काढून ठेवायच्या। अँटीऑक्सिडंट, जीवनसत्व आणि आरोग्य वाढवणाऱ्या गुणधर्मांनी समृद्ध असलेलं असं हे सुपर फूड आहे। आता इथे आपला गर काढून झालेला आहे, त्यातील बिया देखील आपण काढून घेतलेल्या आहेत। जर का एखाद दुसरी बी राहिली असेल तर ती मिक्सर मध्ये आपोआप बाजूला केली जाते, ती मिक्सर मध्ये वाटली जात नाही। याच्या बिया देखील अशा छोट्या छोट्याशाच आहेत। बघायला गेलं तर हे लक्ष्मण फळ चवीला थोडंसं आंबट गोड असतं। आता आपण हा सगळा गर मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि साधारण 2 वाट्या गरांना आपण 1 वाटी पाणी घालणार आहोत। पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता। हे लक्ष्मण फळ आहारातील फायबरचा एक चांगला स्रोत देखील मानलं जातं। निरोगी पचन संस्था राखण्यासाठी अतिशय आवश्यक असतं। आता आपण सरबत करतोय म्हटल्यावर थंडगार पाहिजेच ते, त्यामुळे आपण ह्यात आईस क्यूब्स देखील घालून घेतलेले आहेत आणि मी इथे 1 ग्लास माठातलं पाणी घातलेलं आहे। तुम्ही फ्रीज मधलं थंडगार पाण्याचा देखील वापर करू शकता। किंचितशी जायफळ पूड देखील घातलेली आहे आणि साधारण 2 वाट्या गराला 4 ते 5 चमचे साखर घालून घेणार आहे। जर का तुम्ही डायबिटीस साठी हा ज्यूस बनवत असाल तर तुम्ही ह्यात ब्राऊन शुगरचा वापर करू शकता किंवा साखर वापरली नाही तरी देखील चालू शकतं। आणि जर का तुम्हाला आवडत असेल तर किंचितसं काळं मीठ देखील तुम्ही ह्यात वापरू शकता। 2 चमचे लिंबाचा रस देखील आपण ह्यात घालून घेणार आहोत। आता आपण हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे, ते गाळून घेऊया। आहा, दिसतोय इतका टेम्पटिंग तो। लक्ष्मण फळ हृदयाच्या आरोग्यासाठी देखील अतिशय फायदेशीर आहे। आता आपला हा ज्यूस गाळून झालेला आहे, तो आपण सर्व्ह करूया। सर्व्ह करताना परत ग्लासच्या तळाशी मी बर्फाचे तुकडे घालून घेतेय आणि त्यावर हा थंडगार ज्यूस घालून सर्व्ह करते। असा हा लक्ष्मण फळाचा ज्यूस अर्थातच सोरसॉप फ्रूट ज्यूस आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे। आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतं, जळजळ कमी करतं। एकंदरीतच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असा हा ज्यूस आहे। काही वेळेला असं सुद्धा मानलं जातं की कर्करोगावर उपचार म्हणून ह्या लक्ष्मण फळाच्या ज्यूसचा प्रचार केला जातो।
तर तुम्ही देखील हा ज्यूस नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.